दररोज कसं आपली गॅस म्हणजे लक्ष्मी असते, मग त्या गॅसला दररोजच्या दररोज आपण स्वच्छ ठेवायचं, साफ ठेवायचं, हळदी कुंकू लावायचं. कसं हळदी कुंकू लावलं, साफ केलं, अन्नपूर्णा माता असते, आपण अन्न त्याच्यावर शिजवून खातो. मग त्याच्यामुळं ना अन्नपूर्णा मातेला खुश ठेवणं आपलं काम असतं. हे असं किचन वाट्यावरती आपल्या स्वस्तिक काढायचं का, हे बघा असं. आणि कसं आहे, जेवढं तुम्ही करचाल तेवढं तुमच्या अन्न पाण्यामध्ये बरकत येत जाते. त्याच्यामुळं ना होता होईल तेवढं आपण आपलं किचन वाटा म्हणजे किचन घर पूर्ण साफ ठेवण्याचं काम करायचं. हे बघा, बघू शकता मी असं पूजा करते. आपलं किचन घर म्हणजे एक मंदिरच आहे. देवघर म्हणजे आपलं एक मंदिर आहे. त्याच्यामुळं ना हे बघा, बघू शकता मी असं कसं स्वस्तिक काढले. किचन वाट्याची आपण पूजा करायचं, हळदी कुंकू लावायचं, त्याला पान फूल व्हायचं. हे बघा, बघू शकता कसं आहे आपलं घरात आपण केलं ना सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या घडता येतं. त्याच्यामुळं ना आपण पूर्ण काळजी घ्यायचं, जे बी होता होईल तेवढं. आणि कसं खाली तांदूळ थोडे ठेवूनच अन्नपूर्णाची मूर्ती ठेवायची, तसंच अन्नपूर्णाची मूर्ती नाही ठेवायची. मग अन्नपूर्णाला हळदी कुंकू होऊन घेऊया. हे बघा, असं हळदी कुंकू होऊन घ्यायचं. थोडासा बोट आपल्याला पण लावून घ्यायचा तसंच. मग हे बघा, फूल वाहून घ्यायचं असं तर फुल. हे बघा, बघू शकता तुम्ही असं. इथं पण मी फूल वाहून घेते. आणि अन्नपूर्णा मातेची पळी ना कधीच रिकामी ठेवायची नाही. पळीमध्ये आपल्या जेवढं बसतील तेवढे काय 4-2 दाणे जेवढे बी बसतील अक्षताचे, तेवढे ते अक्षता पळीमध्ये टाकायचे. अन्नपूर्णा मातेच्या पळीमध्ये भरायचे. हे असं धूप दीप लावून आरती बिरती करायची त्याला, अन्नपूर्णा मातेला. मग अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न होते. ते आपल्याला केलेल्या कामात सगळ्या यश देते. कुठल्याही कामात काय आपल्याला अन्न पाण्यात बरकता देते, कमतरता पडू देत नाही. त्याच्यामुळं ना आपण सदैव आपलं किचन वाटा साफ सुथरा स्वच्छ ठेवण्याचं काम करायचं. आपण अन्नपूर्णा मातेला हात जोडून नमस्कार करूया. हात जोडून नमस्काराचं अन्नपूर्णा मातेचे दर्शन घ्यायचे. अन्नपूर्णा माते आम्हाला सुखी समाधान ठेव, अन्नधान्याने भरपूर सगळं संपूर्ण राहू दे. आमच्या मुलाबाळांना काही कमी नको. आमच्या केलेल्या कामाला यश दे, कष्टाला यश दे, केलेल्या कामाला सगळं फळ दे. असं म्हणून आपण अन्नपूर्णा मातेची प्रार्थना करायची, पाया पडायची. मग आपल्या किचनला सुरुवात करायची. आता माझी तिकडची देवपूजा झाली. तिकडची देवपूजा करून मग मी किचनला आले. किचनला येऊन आता किचनचं पण सगळे अन्नपूर्णा मातेची ह्याचं गॅसची पूजा झाली, तिकडची किचन वाट्याची पूजा झाली. मग आता आपण पुढच्या कामाला चालू करायचं स्वयंपाकाच्या. बटाटे शिजवून साल काढून घेतले मी. तिथं 2 टोमॅटो चिरून घेतले मीडियम साईजचे, आणि एक कांदा होता मोठा, हे असं चिरून घेतला मी. आता बटाट्याची भाजी करणार आहे मी. बटाट्याच्या भाजीसाठीचं साहित्य आहे हे. आता जेवायला काय करायचं, तर उन्हाळ्याच्या भाज्या पण गोड लागत नाही तर काही नाही. चला म्हणलं आता बटाट्याच्या भाजीच करावं. भाजीच बनवते बटाट्याची. आता तेल टाकून घेते.
कंटाळा आलाय भाज्या काय करायचं काय नाही. दररोज दररोज तेच पण भाज्या खायला मुलं पण कंटाळा येतं, खात नाहीत. आता काहीतरी वेगळं आता काय करणार वेगळं. भाज्या तर तेच आहेत, मेथी, पालक, शेपू, गवार, वरणा, भेंडी, हे सगळे अशाच भाज्या आहेत. आता ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या भाज्या पण नाही. ती मोहरी टाकून घेते. जिरे पण टाकून घेते लगेच. कांदा, कसं जरा कांदा बी जास्ती असला ना, कांदा खरपूस भाजला ना भाजी पण चवीला चांगली लागते. नुसतं पाणी पाहिजे, उन्हाळ्याचं पाणी पाजून कसं जेवण गोड लागत नाही, काही नाही. त्याच्यामुळं काय बनवायचं हेच कोड येतंय. अवघड झालंय सगळं जेवण बनवायचं. आल्याची पेस्ट पण टाकते ह्याच्यातच. कसं कांद्याबरोबर ते पण परतत आहे ना. तर टोमॅटो टाकून देते. त्याच्यासोबत टोमॅटो पण परतते. खाते घे जा तनु, जा नाही खा बाळा खा. हो राजा झालं पिलो. झालं ना सोना, मी तुला दिले आता. मी ती तुला नाही मा तरीच त्याला बोलते. थोडस नरम झालं ना मग आपण मसाले टाकतो. मीठ पण टाकते. कसं मिठामुळं लवकर टमाटो नरम होते. दोन मिनिटं झाकण लावून ठेवूया. तर 2 मिनिट झाले, झाकण काढूया. बघा हे का मस्त असं तेल सुटलं आपल्या टमाटर सुद्धा. आता आपण मसाले टाकून घेऊया. ही 1 चमचा लाल तिखट टाकते कलर साठी, आणि 1 चमचा घरचा मसाला आहे काळा टाकून घेऊया. ते कसं आपापल्या आवडीनुसार कमी जास्त तिखट करून घेऊ शकता तुम्ही. मी ते 1 चमचा 2 चमचे तिखट टाकले. आपले मसाले ड्राय झाले तर थोडंसं मी पाणी टाकून घेते, गरम पाणी. तर गरम पाणी केले मी. थोडं ग्रेव्ही गाढा होण्यासाठी पाणी टाकून घेतले मी. चांगलं ग्रेव्हीला आपल्या ह्या तेल सुटलं का एक थोडं झाकून ठेवूया. तेव्हाच आपली बटाट्याची भाजी पण चांगली लागते. हे बघा बघू शकता
काय झालं बाळा? अरे पडलं 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 पडलं. हे बघा नुसतं असं तेल सुटलंय. आता हे मी बारीक कट केलेला बटाटा टाकून घेते त्याच्यामध्ये. चांगलं ह्याला जरा असं परतून घेतला ना चांगला मसाला लागते. आपली ग्रेव्ही पण जरा चांगली लागते चवीला, मसाला मध्ये मुरला म्हणजे. त्याच्यात पाणी ओतून घेते, गरम पाणी केले. तुम्ही कसं ग्रेव्ही तुमच्या आवडीनुसार करा, कमी जास्ती कशासोबत पण खाऊ शकता. ज्वारीची भाकर, बाजरीची भाकर, भात, चपाती, फुलका, रोटी, कशासोबत पण. बटाट्याची भाजी एकच नंबर लागते आपली रस्साभाजी खायला. चव प्रतिमाती बेक नंबर. आणि आता ह्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते मी 1-2 चमचे. तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकलं तर तुम्ही टाकून घेऊ शकता, किंवा खोबरं असेल तर खोबऱ्याचं वाटण पण टाकून घेऊ शकता तुम्ही. मी खोबऱ्याचं वाटण टाकणार नाही, शेंगदाण्याचं कूट टाकणार आहे. मस्त आपलं भाजी झाली आहे 1 नंबर. कलर पण सुरेख आला आपल्या भाजीला 1 नंबर. कशी वाटली ह्या बटाट्याच्या रसा भाजीची रेसिपी? आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नवीन असलं अजून सबस्क्राईब करा नसेल तर सबस्क्राईब करा. असंच नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुम्हाला. चला तर मग आता जेवायला किंवा जेवण वाढून घेऊ.